हॅलो नमस्कार। आज बनवलेले आहेत काजू मोदक। बाहेरचे काजू मोदक हे भेसळयुक्त असू शकतात, काजू कतली किंवा काजू मोदक, त्यामुळे घरगुती 2 साहित्यात बनणारे काजू मोदक आहेत। त्याचबरोबर मी इथे उकडीच्या मोदकाची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे। हे सुबक सुंदर उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। काजू मोदक करण्यासाठी 1 कप काजू घेतलेला आहे। मी इथे अखंड काजू घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुकडा काजू घेऊ शकता। अखंड जरी काजू घेतला तरी त्याचे 2 भाग करून चेक केलेले आहेत, नीट स्वच्छ करून घ्यावे लागतात, यासाठी मी त्याचे 2 भाग केलेले आहेत। हे 1 कप काजू मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले। त्यानंतर पल्स मोडवर, म्हणजे मिक्सरला आपल्या उलट्या दिशेने बटन असतं त्यानुसार आपण पल्स मोडवर हे त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। हवा असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता, पण मी अशीच घेतलेली आहे। ह्याची पावडर ही बाजूला ठेवलेली आहे। एका पॅन मध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आता पाव कप पाणी घातलेलं आहे। जेवढे काजू त्याच्या काजूच्या अर्धा साखर आणि साखरेच्या अर्ध पाणी, हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता सुरुवातीला हा गॅस मिडियम ठेवलेला आहे। साखर विरघळू द्यायची आहे। साखर जसजशी विरघळेल तसा हा पाक घट्ट होत जातो, त्यावेळेला लो फ्लेमवर करायचा आहे। 5-7 मिनिटांनंतर हा थोडासा पाक चिकट होताला, अगदी आपल्याला घट्ट पाक करायचा नाहीये। हा 1 तारेच्या जवळपास आलेला पाक झाला की यामध्ये आपण ही काजूची जी पावडर केली होती ती घातली। हे सगळं छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेजला हा गॅस बारीकच असला पाहिजे, कारण काजूची पावडर लगेच अशी गुठळ्या होत जातात, त्यामुळे हे मिक्स करताना मंद आचेवरच करायचं आहे। असं हे सगळं एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे। हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर हे खाली लागू शकतं। त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनच वापरायचा आहे। काजू कतली किंवा काजू मोदक करताना शक्यतो नॉनस्टिक पॅनच वापरायचा आहे। आता हे मिश्रण थोडं घट्ट होत आलेलं आहे। या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा तूप घातलेला आहे। यापेक्षा जास्त तुपाचा वापर करावा लागत नाही। आता हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे। आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत पुन्हा आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे। अगदी नारळाच्या वडीप्रमाणे आपला गोळा करायचा नाहीये। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्पॅच्युलाला आता मिश्रण घेतल्यानंतर थोडंसं चिकटून राहतंय। ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे। आता एका बटर पेपरला ऑलरेडी ग्रीस करून ठेवलेलं आहे, त्यावर हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे बटर पेपर असा फोल्ड करत करत आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। या प्रकारे हे असं फोल्ड करत राहिल्यामुळे हे मिश्रण पुन्हा थोडंसं घट्ट होत राहतं, त्याला परफेक्ट कन्सिस्टन्सी येते। अशा प्रकारे हे हाताने करणं शक्य नाहीये, त्यामुळे आपण इथे बटर पेपरचा यूज करावा लागतो। याचीच काजू कतली बनवायचं असेल तर हीच प्रोसेस आहे। आता हे मिश्रण हाताला थोडंसं कोमट झालेलं आहे। यावेळेला तुमच्याकडे जो मोदकाचा जो काही मोल्ड असेल त्याला थोडंसं ग्रीस करून हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। बाहेरचे मिळणारे काजू मोदक हे थोडेसे आकाराने लहान असतात, पण माझ्याकडे हा एकच साचा अवेलेबल आहे, त्यामुळे मी याच साच्याने बनवलेले आहेत। मिश्रण भरून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे वरचं मिश्रण आहे ते काढून टाकायचं आहे, म्हणजे काजू मोदक जेव्हा तयार होतो त्यावेळी ते व्यवस्थित उभा राहतो। आणि इथे अशा प्रकारे कमी साहित्यात कमी वेळात हे काजू मोदक तयार झालेले आहेत। बाहेरून बनलेले भेसळयुक्त काजू मोदक आणण्यापेक्षा किंवा काजू कतली करण्यापेक्षा हे घरचे मोदक केव्हाही चांगले। आता याच प्रकारे मी हे इतर राहिलेले मोदक तयार करून घेते। मी इथे 1 कप काजू वापरले होते, त्यामध्ये 12 मोदक तयार झालेले आहेत। आता याच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेते। सिल्वर वर्क लावणं हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे, माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी लावलेलं आहे। असे सुंदर मोदक तयार झालेले आहेत। तर ह्या काजू मोदकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। याचबरोबर उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, चॅनलला नक्की व्हिजिट करा। आणि रेसिपी आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।